स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात आपले बलिदान देणाऱ्या किंवा महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शूर सैनिकांना आणि महिलांना श्रद्धांजली वाहिली जाते. स्वातंत्र्याच्या लढाईत केवळ पुरुषांनीच नाही तर महिलांनीही आपल्या धाडसाच्या आणि ताकदीच्या बळावर इंग्रजांना लोखंडी चणी चघळायला लावले आहेत. देशासाठी समर्पित आणि स्वातंत्र्याची आकांक्षा असलेल्या अनेक महिलांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. यासोबतच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन देशातील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी प्रेरित केले. काही क्रांतिकारकांना ती प्रसिद्धी मिळाली नाही किंवा त्यांची नावे इतिहासाच्या पानावर नोंदवता आली नाहीत, पण त्यांचे योगदान विसरता येत नाही. या भागात कल्पना दत्त यांचे एक नाव आहे. कल्पना दत्त ही एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक आहे. तिने निर्भयपणे ब्रिटिशांचा सामना केला. कल्पना दत्त यांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. बंगालच्या क्रांतिकारांसोबत पावले टाकून चालत राहिल्या. त्या वेशात क्रांतिकारांना दारुगोळा पोहोचवत असत. त्यांना निशाणेबाजीचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. कल्पना दत्त यांचा जन्म 27 जुलै 1913 रोजी बंगालमधील चितगाव येथील श्रीपूर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विनोद बिहारी दत्त होते. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण चितगाव येथेच केले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने विज्ञान विषयात पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. 1929 मध्ये तिने कलकत्त्याच्या बेथ्यून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान तिने क्रांतिकाराची चरित्रे वाचण्यास सुरुवात केली. क्रांतिकारांच्या कथांचा तिच्या आयुष्यावर इतका खोलवर परिणाम झाला की ती तिच्या विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संघटनेच्या कार्यात सहभागी झाली. या काळात तिला वीणा दास आणि प्रतिलता वड्डेदार सारख्या क्रांतिकारी महिला भेटल्या. त्यानंतर ती सतत क्रांतिकारी कार्यात सहभागी होऊ लागली. दरम्यान तिची भेट मास्टर सूर्य सेन यांच्याशी झाली आणि ती त्यांच्या इंडियन रिपब्लिकन आर्मी या पक्षात सामील झाली. मास्टर सूर्य सेन यांना मास्टर दा म्हणून ओळखले जाते. कल्पना दत्त सूर्य सेन यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाल्या. अशा प्रकारे त्या स्वातंत्र्य लढ्याच्या भाग बनल्या आणि ब्रिटिशांविरुद्ध मोहीम सुरू केली. कल्पना दत्त वेशात क्रांतिकारांना दारुगोळा पोहोचत असत. 1930 मध्ये तिच्या गटाने चित्तगाव ग्रंथालय लुटले, पण या काळात ब्रिटिशांच्या नजरेत आल्यामुळे तिला तिचे शिक्षण सोडून चितगावला परतावे लागले आणि तेथून शांतपणे या संघाशी संपर्कात राहिले. तिच्यासोबत असलेल्या अनेक क्रांतिकारांना ब्रिटिशांनी अटक केली. तिने चितगावमधील संघटनेच्या लोकांना गुप्तपणे स्फोटके आणि शस्त्रे पोहोचवण्यास सुरुवात केली. कल्पना दत्तने संघटनेच्या लोकांना ब्रिटिश राजकर्त्यापासून मुक्त करण्यासाठी तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली. प्रीतिलता सारख्या क्रांतिकारी महिलाही तिच्या योजनेत सहभागी झाल्या. यासाठी तिला
शस्त्रास्त्र शिक्षणाचीही आवश्यकता होती. म्हणूनच ती रात्रीच्या शांततेत सूर्यसेनच्या गावी जायची आणि प्रीतिलतासोबत रिव्हॉल्वर शूटिंगचा नियमित सराव सुरू करायची. त्यांनी सप्टेंबर 1931मध्ये चितगाव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्याची योजना आखली. हल्ला करण्यासाठी तिने आपला वेश बदलला होता. दुर्दैवाने पोलिसांना ही योजना उघडकीस आली आणि तिला अटक करण्यात आली. परंतु दोषी सिद्ध न झाल्यामुळे तिला सोडण्यात आले. तथापि नंतर भीती निर्माण झाल्यामुळे तिच्या घरी ब्रिटिशांनी पोलिसांचा पहारा ठेवला होता. घराबाहेर पहारा देऊनही कल्पना दत्त कुठे शांत बसणार होती. पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून सूर्यसेनला भेटायला गेली. कल्पना दत्त यांनी सहकारी क्रांतिकारी सूर्यसेन यांच्यासोबत 2 वर्ष विविध चळवळी केल्या. 17 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांचे सहकारी सूर्यसेन यांना अटक करण्यात आली. कल्पना दत्त तिचा साथीदार मनिंद्र दत्तासह पळून जाण्यात यशस्वी झाली. काही महिने ती तिकडे इकडे लपून राहिली, पण मे 1933मध्ये तिला पोलिसांनी घेरले. कल्पना दत्त आणि तिच्या सहकाऱ्यांना एका छोट्या चकमकीनंतर अटक करण्यात आली. 1934मध्ये सूर्यसेन आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली आणि 21 वर्षीय कल्पना दत्तला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे ती आता स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणत्याही स्वातंत्र्य चळवळीचा भाग राहू शकत नव्हती. पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. 1937मध्ये राज्यामध्ये मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्या काळी महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी क्रांतिकारकांना मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. जेव्हा ही चळवळ उग्र झाली तेव्हा ब्रिटिशांना बंगालमधील काही क्रांतिकारकांना सोडावे लागले. कल्पना दत्त देखील त्या क्रांतिकारकांपैकी एक होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कल्पना दत्त यांनी कलकत्ता विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांचा कल कम्युनिस्ट पक्षाकडे वाढला. 1943मध्ये कल्पना दत्त यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पूरनचंद जोशी यांच्याशी लग्न केले आणि आता कल्पना जोशी झाल्या होत्या. यावेळी बंगाल दुष्काळ आणि फाळणीशी झुंजत होता. त्यानंतर कल्पना जोशी यांनी येथील लोकांसाठी अनेक मदतकार्य केली. तिला 2 मुले झाली. त्यांची नावे चांद जोशी आणि सूरज जोशी होती. तिचा मुलगा चांद जोशी खूप मोठा पत्रकार आहे. कल्पना दत्त यांनी राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली. 1943मध्ये त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणूनही निवडण्यात आले होते, परंतु त्यांना विधानसभा निवडणूक जिंकण्यात यश आले नाही. तथापि पक्षातील मतभेदामुळे त्यांनी पक्ष सोडला. राजकारणापासून दूर राहिल्यानंतर तिने चितगाव लूट प्रकरणावर आधारित तिचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यानंतर तिने एका सांख्यिकी संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती बंगालहून दिल्लीला आली. येथे ती इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीचा भाग बनली. कल्पना दत्त यांनी 8 फेब्रुवारी 1995 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात
अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर 1910 मध्ये आशुतोष गोवारीकर यांनी तिच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवला. चित्रपटाचे नाव होते खेले हम जी जान से. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा मुलगा चांद जोशी यांची पत्नी मानिनी यांनी कल्पना दत्त यांच्यावर डू अँड डाय चट्टोग्रान रिबेलियन नावाची एक कादंबरी लिहिली आणि चित्रपटाची कथा कादंबरीतून घेतली. त्यांचा मुलगा चांद जोशी यांची पत्नी मानिनी आणि कल्पना दत्त यांच्यावर डू अँड डाय चट्टोग्रान रिबेलियन नावाची एक कादंबरी लिहिली आणि चित्रपटाची कथा त्यांच्या कादंबरीतून घेतली गेली आहे. 1979 मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात वीर महिला ही पदवी देण्यात आली. भारत ही वीर आणि वीरांची भूमी आहे, ज्यांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकतो. म्हणून आज या निमित्ताने विसरलेल्या क्रांतिकारी महिलेचे स्मरण करून क्रांतिकारी महिलेला भावपूर्ण श्रद्धांजली.